गाइस, तुम्हाला स्क्रीनवरती 3 सेंटेन्स दिसत आहेत. पहिलं सेंटेन्स आहे मी खातो, दुसरं आहे मी खाल्लं आणि तिसरं आहे मी खाईन. पहिलं सेंटेन्स आहे प्रेझेंट टेन्सचं, सेकंडवाला आहे पास्टचं आणि थर्डवाला आहे फ्युचरचं. आता बघा गाईज, ही तिन्ही वेगवेगळे सेंटेन्स आहेत. हे तिन्ही सेंटेन्स आपण कशा प्रकारे ट्रान्सलेट करायचं त्या टेन्स वाईज ते बघूया. मी खातो याची इंग्लिश काय होईल? आय ईट. मी म्हणजे आय आणि ईट म्हणजे खाणे. आय ईट, मी खातो. हे सेंटेन्स आहे प्रेझेंट टेन्सचं. मी खाल्लं सेकंडवालं. हे सेंटेन्स आहे पास्ट टेन्सचं. आय एट. आय म्हणजे काय तर तुम्हाला माहीत आहे. खाल्लं याची इंग्लिश काय होईल? एट होईल. आता इथे बघा, प्रेझेंटमध्ये तुम्ही ईटचा यूज करायचा आहे आणि पास्टमध्ये तुम्ही एटचा यूज करायचा आहे. याचं रिझन काय? ईट. ईट म्हणजे काय? खाणे. ईटचं सेकंड फॉर्म आहे एट आणि थर्ड फॉर्म आहे ईटन. ईट, एट, ईटन. आपण ज्यावेळेस प्रेझेंटची सेंटेन्स बनवतो त्यावेळेस तुम्हाला तिथे फर्स्ट फॉर्म लिहायचा आहे, म्हणजेच ईट लिहायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण पास्टची सेंटेन्स बनवतो त्यावेळेस तुम्हाला सेकंड फॉर्मचा यूज करायचा आहे. सेकंड फॉर्म काय आहे? एट आहे. याचा यूज करायचा आहे. क्लिअर? आणि ज्यावेळेस तुम्ही फ्युचरची सेंटेन्स बनवता त्यावेळेस तुम्हाला तिथे सुद्धा तुम्हाला फर्स्ट फॉर्मचाच यूज करायचा आहे. मी खातो, आय ईट. प्रेझेंटचे सेंटेन्स आहे. मी खाल्लं, आय एट. हे पास्ट सेंटेन्स आहे कारण आपण ईटच्या जागी इथे काय घेतलं आहे? एट घेतलेला आहे. आणि मी खाईन, आय विल ईट. मी म्हणजे काय? आय आणि खाईनची इंग्लिश काय होईल? विल ईट. आय विल ईट, आय विल ईट. हे काय आहे? फ्युचरचं सेंटेन्स आहे. जेव्हा कधी तुम्ही फ्युचरची सेंटेन्स बोलाल त्यावेळेस तुम्हाला तिथे विलचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं इथंपर्यंत? तर तुम्हाला आता डिफरन्स समजला असेल की आपल्याला कुठे ईटचा यूज करायचा आणि कुठे एटचा यूज करायचा. आय ईट प्रेझेंटचे सेंटेन्स आहे. मी खातो. आय एट, मी खाल्लं. पास्टचं सेंटेन्स आहे. आपण इथे ईट नाही घेतलं, एट घेतलं आहे पास्टमध्ये, लक्षात ठेवा. आय विल ईट, मी खाईन. फ्युचरचे सेंटेन्स आहे. इथं सुद्धा आपण विल सोबत फर्स्ट फॉर्मचा यूज केला, ईटचा यूज केला. जेव्हा प्रेझेंटमध्ये बोलायचं आहे तेव्हा आपण आयसोबत ईटचा यूज केला. तसंच जेव्हा आपण पास्टमध्ये बोलायचं होतं तेव्हा आपण आयसोबत एटचा यूज केला. आणि ज्यावेळेस आपण फ्युचरमध्ये बोलतो त्यावेळेस तुम्ही आयसोबत विल ईटचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं? आता इथेपर्यंत तुम्हाला समजलं. चला आपण बघूया अशाच प्रकारची अजून काही सेंटेन्स. तुमच्या लक्षात आलेलं असेल प्रेझेंटमध्ये आणि फ्युचरमध्ये तुम्हाला फर्स्ट फॉर्मचा यूज करायचा आहे आणि पास्टमध्ये तुम्हाला सेकंड फॉर्मचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं? ईट हे काय आहे? वर्ब आहे, ॲक्शन वर्ब म्हणजे क्रियापद. बरोबर? चला मग आपण अशाच प्रकारची काही सेंटेन्स बघूया. जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी करतो, याची इंग्लिश काय होईल? आय डू. आय डू. आय म्हणजे मी, डू म्हणजे करणे. आता तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी माझं काम करतो, सिंपल म्हणा आय डू माय वर्क. आय डू माय वर्क. मीची इंग्लिश आय आणि माझं काम माय वर्क आणि करतो डू. आय डू माय वर्क. मी माझं काम करतो, आय डू माय वर्क. बरोबर? हे सगळे काय? प्रेझेंटचे सेंटेन्स. दोन्ही प्रेझेंटचे सेंटेन्स आहेत. आता बघा, मी तुम्हाला जर आता हे सेंटेन्स तुम्हाला पास्टमध्ये बोलायचं आहे. मी माझं काम केलं, आय डीड माय वर्क. आय डीड माय वर्क. आय म्हणजे मी, डीड म्हणजे केलं आणि माय वर्क माझं काम. आय डीड माय वर्क. मी माझं काम केलं. पास्टमध्ये आपण सांगितलं आपल्याला पास्टमध्ये सेकंड फॉर्मचा यूज करायचा आहे. डू हे फर्स्ट फॉर्म आहे आणि डीड सेकंड फॉर्म आहे. बरोबर? आता हेच सेंटेन्स तुम्हाला म्हणायचं असेल की मी माझं काम करेन, फ्युचरचं सेंटेन्स आहे. आय विल डू माय वर्क. आय विल डू माय वर्क. आय म्हणजे मी, विल डू म्हणजे करेन
माझं काम माय वर्क. आय विल डू माय वर्क. माझं काम, मी माझं काम करेन. समजत आहे ना तुम्हाला कुठे डू आणि कुठे डीड आणि कुठे विलचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं तुम्हाला आता कुठे तुम्हाला फर्स्ट फॉर्मचा यूज करायचा आहे आणि कुठे सेकंड फॉर्मचा यूज करायचा आहे आणि कुठे विलचा यूज करायचा आहे. हे तुम्हाला सगळं आता समजत आहे. समजलं असेल तर आपण अशाच प्रकारे काही सेंटेन्स बघूया. मी जातो. आय गो. आय गो. मीची इंग्लिश काय आहे? आय. जाणे गो. आय गो. मी जातो. मी गेलो. आय वेंट. आय वेंट. मीची इंग्लिश आय आणि जाणे गेलो वेंट सेकंड फॉर्म पास्ट सेंटेन्स आहे. मी जाईन. आय विल गो. आय विल गो फ्युचरचं सेंटेन्स आहे. फ्युचरमध्ये विल सोबत फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. तसं जर तुम्हाला हे सेंटेन्स जर नेगेटिव्ह बोलायचं असेल की मी जात नाही, प्रेझेंटचं सेंटेन्स आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रेझेंटचे नेगेटिव्ह सेंटेन्स बनवता त्यावेळेस तिथे तुम्हाला डू डजचा यूज करायचा आहे. आय डू नॉट गो. आय डू नॉट गो किंवा आय डोंट गो. आय डोंट गो. इथे सुद्धा तुम्हाला फर्स्ट फॉर्मचाच यूज करायचा आहे. फक्त इथे तुम्हाला डू नॉट किंवा डज नॉट घ्यायचा आहे. आता जसंच तुम्हाला म्हणायचं असेल की मी गेलो नाही, पास्टमध्ये आपण नेगेटिव्ह सेंटेन्स बनवतो. मी गेलो नाही. मी गेलो नाही म्हणजे जाण्याची क्रिया झाली नाही असं तुम्हाला सांगायचं आहे. इथे सिंपल म्हणा आय डिड नॉट गो. आय डिड नॉट गो किंवा आय डिंट गो. आय डिंट गो. डिंट म्हणजे काय? डिड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे डिंट. आता तुम्ही म्हणाल इथे डिड का घेतलं? ज्यावेळेस आपण पास्टची नेगेटिव्ह सेंटेन्स बनवतो त्यावेळेस तिथे तुम्हाला हेल्पिंग वर्ब म्हणून डिडचा यूज करायचा आहे. प्रेझेंटमध्ये आपण डू आणि डजचा यूज केला, तसंच पास्टमध्ये डिडचा यूज करायचा आहे. क्लिअर? म्हणून इथे काय झालं? आय डिड नॉट गो. मी गेलो नाही. आय डिड नॉट गो. मी तिथे जातो. अगेन प्रेझेंटचे सेंटेन्स आय गो देअर. आय गो देअर. गो म्हणजे जाणे, देअर म्हणजे तिथे. आय गो देअर. मी तिथे जातो. मी तिथे गेलो. पास्ट सेंटेन्स आय वेंट देअर. आय वेंट देअर. गोचं सेकंड फॉर्म वेंट आहे. मी तिथे जाईन. आय विल गो देअर. आय विल गो देअर. फ्युचरचं सेंटेन्स फ्युचरसोबत फर्स्ट फॉर्म विल गो. बरोबर? देअर म्हणजे तिथे माहितीच आहे तुम्हाला. मी म्हणतो. आय से. आय से. से म्हणजे म्हणणे. आय म्हणजे मी. मी म्हणतो. आय से. मी म्हणत नाही. आता सांगितलं तुम्हाला प्रेझेंटचे नेगेटिव्ह सेंटेन्स आय डू नॉट से. आय डू नॉट से किंवा आय डोंट से. आय डोंट से. मी म्हणालो. पास्ट आय सेड. आय सेड. से, सेड, सेड. फर्स्ट फॉर्म से आहे, सेकंड आणि थर्ड फॉर्म सेडच आहे म्हणून इथे सेड घेतलं. आता तुम्हाला पास्टच नेगेटिव्ह सेंटेन्स बोलायचं आहे. म्हणायचं आहे तर कसं? मी म्हणालो नाही. सिंपल आय डिड नॉट से. आय डिड नॉट से. डिड का घेतलं? पास्टचं आहे म्हणून. नेक्स्ट मी म्हणेन. फ्युचरचं सेंटेन्स आय विल से. आय विल से. मी विचार करतो. आय थिंक. आय थिंक. विचार करणे थिंक आणि मी म्हणजे काय? आय. आय थिंक. मी विचार करतो. मी विचार केला. आय थॉट. आय थॉट. थिंकचं सेकंड फॉर्म आहे थॉट आणि हे पास्टचं सेंटेन्स आहे म्हणून आपण इथे थॉट घेतलं. मी विचार करेन. आय विल थिंक. आय विल थिंक. आय होप तुम्हाला समजत असेल प्रेझेंटचं, पास्टचं आणि फ्युचरचं सेंटेन्स कसं बनवायचं. मी विकतो. आय सेल. आय सेल. सेल म्हणजे विकणे. आय म्हणजे मी. आय सेल. मी विकतो. मी विकलं. आय सोल्ड. आय सोल्ड. मी विकेन. आय विल सेल. आय विल सेल. गाईज जर तुम्हाला वर्बचे फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म किंवा फोर्थ फॉर्म हे जर तुम्हाला माहीत नसेल,
यावरती आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ बघा तुम्ही. तुम्हाला खूप सारे वर्ब्सचे फॉर्म्स माहीत होतील आणि वर्ब्ससुद्धा माहीत होतील. त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये देत आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. मी विकणार नाही. मी विकणार आहे. आय विल नॉट सेल. आय विल नॉट सेल. तुम्ही म्हणताय की मी विकणार नाही, फ्युचरबद्दल बोलताय म्हणून इथे विल नॉट घेतलं, बरोबर. मी एक पत्र लिहितो. आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर, प्रेझेंटचे सेंटेन्स. मी एक पत्र लिहिलं. आय रोट अ लेटर. आय रोट अ लेटर. मी एक पत्र लिहीन. आय विल राईट अ लेटर. आय विल राईट अ लेटर. नेक्स्ट, मी पाणी पितो. आय ड्रिंक वॉटर. आय ड्रिंक वॉटर. आय म्हणजे मी, पिणे ड्रिंक, वॉटर पाणी. आय ड्रिंक वॉटर, मी पाणी पितो. मी पाणी प्यायलो किंवा मी पाणी पिलो. आय ड्रँक वॉटर. मी पाणी पिन. आय विल ड्रिंक वॉटर. आय विल ड्रिंक वॉटर. मी झोपेतून उठतो. आय वेकअप. आय वेकअप. वेकअप म्हणजे झोपेतून उठणे आणि आय म्हणजे काय, मी, माहीत आहे. आय वेकअप, मी झोपेतून उठतो. मी झोपेतून उठले. पास्टचं सेंटेन्स आय वोकअप. आय वोकअप. मी झोपेतून उठेन. आय विल वेकअप. आय विल वेकअप. मला माहीत आहे. आय नो. आय नो. मला माहीत होतं. आय न्यू. आय न्यू. मला माहीत असेल. आय विल नो. आय विल नो. मी तुला काही पैसे देतो. आय गिव यू सम मनी. आय गिव यू सम मनी. गिव म्हणजे काय, देणे. सम म्हणजे काही. सम काही पैसे. सम मनी. आय गिव यू सम मनी. मी तुला काही पैसे दिले. पास्ट. आय गेव यू सम मनी. आय गेव यू सम मनी. सेकंड फॉर्म गेव. मी तुला काही पैसे देईन. फ्युचर विल सोबत फर्स्ट फॉर्म. आय विल गिव यू सम मनी. आय विल गिव यू सम मनी. मी लवकर येतो. आय कम सून. आय कम सून. मी आय लवकर, सून आणि येतो कम. मी लवकर येतो. आय कम सून. मी लवकर आलो. पास्ट सेंटेन्स म्हणजे एखादी क्रिया झाली. आय केम सून. आय केम सून. सेकंड फॉर्म केम. मी लवकर येईन. फ्युचरचं सेंटेन्स आहे विल सोबत फर्स्ट फॉर्म. आय विल कम सून. आय विल कम सून. आय विल कम सून. मी लवकर येईन. आय विल कम सून. मी भाजी विकत घेतो. आय बाय व्हेजिटेबल्स. आय बाय व्हेजिटेबल्स. बाय म्हणजे विकत घेणे. व्हेजिटेबल्स भाजी. मी भाजी विकत घेतो. आय बाय व्हेजिटेबल्स. मी भाजी विकत घेत नाही. सिंपल आहे, प्रेझेंटचं नेगेटिव्ह सेंटेन्स. आय डू नॉट बाय व्हेजिटेबल्स. आय डू नॉट बाय व्हेजिटेबल्स किंवा आय डोंट बाय व्हेजिटेबल्स. जेव्हा डू नॉटचा किंवा डज नॉटचा यूज करता तिथे तुम्हाला बाय फर्स्ट फॉर्मचाच यूज करायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. मी भाजी विकत घेतली. आय बॉट व्हेजिटेबल. आय बॉट व्हेजिटेबल. बॉट सेकंड फॉर्म. मी भाजी विकत घेतली नाही. पास्टबद्दल बोलताय तुम्ही, नेगेटिव्ह सेंटेन्स आहे पास्टचं. आय डिड नॉट बाय व्हेजिटेबल्स. आय डिड नॉट बाय व्हेजिटेबल्स. आय डिड नॉट बाय व्हेजिटेबल्स. डीड घेतल्यानंतर तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचा आहे, बरोबर. म्हणून डीड आल्यानंतर आपण बाय घेतलेला आहे, बॉट नाही. मी भाजी विकत घेईन. आय विल बाय व्हेजिटेबल. आय विल बाय व्हेजिटेबल्स. आय विल बाय व्हेजिटेबल्स. विल सोबत बायचा यूज, फर्स्ट फॉर्मचा यूज. मी भाजी विकत घेणार नाही. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे पण फ्युचरचं, विल नॉटचा यूज करा.
आय विल नॉट बाय व्हेजिटेबल्स. आय विल नॉट बाय व्हेजिटेबल्स. आय होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यूजफुलसुद्धा असेल. आणि आता तुम्ही अशा प्रकारचे खूप सारे सेंटेन्स प्रेझेंटमध्ये, पास्टमध्ये आणि फ्युचरमध्ये बोलू शकणार आहात. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.